ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आली समोर। हो शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी बातमी आलेली। नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खूप जणांना मेसेज यायला पण सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमची संपली असून खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज भासणार नाही, असे विधान आलेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या 2,000 रुपयांचा हप्ता आणि केंद्र सरकारकडून वितरित केला जाणारा 2,000 रुपयांचा हप्ता अशा प्रकारे लाभांचे वितरण थेट सुरू करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झाला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असताना अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे वितरण एकसोबत करण्याचे ठरवलेले आहे आणि थेट तुम्हाला 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे शेती कामांना गती मिळणार। पैसे येतील किंवा उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या सर्व चर्चांना, बातम्यांना आता पूर्ण मिळालेला आहे, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यास स्पष्ट करण्यात आलेले आहे। डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे खात्यावर जमा होणार असून केवायसीची अट शिथिल केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ विना अडथळा मिळत आहे आणि तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा केला जात नाही। जे शेतकरी बांधव या योजनेच्या नियमानुसार खरोखर पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल, त्यांच्याच खात्यावर दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत, हे आपण आवर्जून लक्षात घेतले पाहिजे। दिवसाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खऱ्या अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे। मुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बँकेकडे निधी अर्जित करण्यात आलेला असून आता हा निधी लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर पोहोचण्यास वेगाने सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता खात्यावर वारंवार बँकेचे मेसेज वाट पाहण्याची तुमची चिंता कायमची मिटणार आहे। शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्याचे प्रत्येकी 2,000 रुपये हे हप्ते नियमितपणे वितरित केले जाते। सध्याच्या टप्प्यात देखील 2 हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी, बियाण्याच्या खरेदीसाठी आणि उन्हाळी पिकाच्या नियोजनासाठी एकच मोठा आर्थिक आधार मिळत आहे आणि ते सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी सुलभतेसाठी आणि त्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या या मोहिमेचा शेतकऱ्यांना खूप फायदा पोहोचत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या 5 पात्रता निकषामध्ये बसणं अनिवार्य आहे। लक्षात घ्या, हे 5 पात्रता निकषामध्ये तुमचं बसणं अनिवार्य आहे। तुम्हाला पैसे नाही आल्यावर तुम्ही याची प्रॉब्लेम घेता किंवा टेन्शन घेता, याच्या अगोदरच तुम्ही हे काम केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे ते तुमच्यापर्यंत सुरळीतपणे आणि वेळेवर पोहोचला पाहिजे। पैसे न आल्यावर घाबरण्यापेक्षा पैसे येण्याच्या अगोदर आपले नियोजन लावणे हे महत्त्वाचे ठरते। म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणे आवश्यक असून यामध्ये तुम्ही सहभागी असले पाहिजे। दुसरी अट, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे नोंदणीकृत लाभार्थी असायला हवेत। या अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। जिल्ह्यांच्या यादीचा जर विचार केला तर सर्वात आधी परभणी, बीड, अकोला, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झाले आहे। या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि पारदर्शकपणे राबवली जात आहे। या व्यतिरिक्त बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा होतील आणि कोणतेही पैसे थकणार नाही याची काळजी घेतली जात आहे।
ही महत्त्वाची बाब ठरलेली आहे. तिसरे नियम जर जाणून घेतले तर तिसऱ्या नियमामध्ये तुम्ही KYC पूर्ण केलेली असली पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राचे शेतकरी असले पाहिजे, तरच तुम्हाला 4,000 रुपयाचा लाभ मिळणार. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची आणि शेवटची माहिती म्हणजे हे की तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही असा व्यक्ती नाही जे म्हणजेच की 2 वेळा या योजनेचा लाभ घेत असेल. म्हणजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण माहिती आणि संपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत अधिकृत माहिती पोहोचली पाहिजे. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.